नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं ओमकार ट्रेडिंग अकॅडमीमध्ये. आज तुम्ही पाहिलं असेल की मार्केट गॅप अप झाल्यानंतर कंटिन्युअसली मार्केट एकाच लेवलमध्ये राहिलेलं आहे. जसं की आपण काल सांगितलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये. तर समजा मार्केट खूप जास्त गॅप अप झाला तर आपण काय करायचं आहे. मार्केटने जे आपले एक्झॅक्ट लास्ट टार्गेट जी लेवल होती ऑलमोस्ट 24,300 याच्या नियर बाय जाऊन काय झाले, मार्केट एक क्लोज झाले आणि इथे एक स्मॉल शूटिंग स्टार सारखा पॅटर्न एक बनवलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे उद्या, कारण की आज मार्केटमध्ये एक इव्हेंट आहे. इव्हेंट म्हणजे काय आहे तर तो उद्या इराण आणि US मध्ये पीस टॉकवर पुन्हा एकदा हे होणार आहेत की हे वॉरच्या बाबतीत काय करायचं एक्सेट्रा. तर उद्या आपलं सिम्पल आहे टार्गेट. समजा उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर मार्केट फ्लॅट ओपन होऊन जर 300ची लेवल ब्रेक करत असेल 24,300ची, तर आपल्याला काय करायचं, तिथे एक कॉल बाय करायचा आणि डायरेक्टली आपलं टार्गेट असणार आहे 24,450 किंवा त्याहीपेक्षा जास्त. म्हणजे नेक्स्ट टार्गेट त्याच्यापेक्षा असणार आहे 24,600. हे दोन टार्गेट फ्लॅट ओपन होऊन आपल्याला मिळू शकतं. समजा मार्केट ओपन झालं 24,300च्या वर, या लेवलमध्ये इथे कुठेतरी ओपन झालं, आपल्याला काय करायचं अशा वेळेस एक तर 24,450 पर्यंत मार्केटला जाऊन द्यायचं आणि तिथे मग एखादी अपसाईड किंवा डाऊन साईड कोणती पोझिशन आपल्याला बनू शकते हे आपण ठरवायचं आहे तिथे. त्यानंतर समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि डाऊन साईडला आलं, फ्लॅट ओपन होऊन डाऊन साईडला यायला लागल्यानंतर मार्केटला काय 50 पॉईंटचा गॅप आहे. 50 पॉईंट जर समजा इथपर्यंत फ्लॅट ओपन होऊन आलं, 24,150ची लेवल जर मार्केटने ब्रेक केली, त्यानंतर आपलं नेक्स्ट टार्गेट असणार आहे ऑलमोस्ट 23,900 इथपर्यंत. आपलं डाऊन साईडचं टार्गेट हे असू शकतं 23,900. समजा मार्केट उद्या गॅप डाऊन झालं आणि ऑलमोस्ट 200-250 पॉईंट गॅप डाऊन झालं. उद्या जर मार्केट गॅप डाऊन झालं ना, त्या कंडिशनमध्ये काय करायचं आहे, थोडंसं होल्ड करायचं आहे आणि दुपारी 12:30-1 नंतर आपल्याला ट्रेड पाहायचा आहे. कारण की गॅप डाऊन झाल्यानंतर मार्केट साईड जाणार. उद्या न्यूजमुळं किंवा उद्या संध्याकाळी मीटिंग असल्यामुळं काय होतं की मार्केटवर याचा इफेक्ट असा पडतोय की मार्केटला डिसिजन घेता येत नाही की काय होऊ शकतं, निगेटिव्ह न्यूज किंवा पॉझिटिव्ह न्यूज, कारण की काहीही होऊ शकतं एका रात्रीमध्ये. त्यामुळे गॅप डाऊनच्या सीनमध्ये आपल्याला काय करायचं, थोडंसं मार्केटमधनं ट्रेड करण्यापासून थांबायचं. आता हे झालं निफ्टीचं. सेन्सेक्समध्ये आपल्याला काय करायचंय, सेन्सेक्समध्ये आजचं सेम तुम्ही पाहत असाल की आज उद्या काय करायचं आपल्याला, आजचा हाय म्हणजेच काय 78,250चा हाय जर ब्रेक केला सेन्सेक्सने, तर आपलं नेक्स्ट टार्गेट असणार आहे ऑलमोस्ट 79,000 म्हणजेच 750-800 पॉईंटचं टार्गेट याला आपल्याला अपसाईडला मिळू शकतं जर फ्लॅट ओपन होऊन गेलं. समजा गॅप अप झालं 78,500 78,400 समथिंग लेवलला, तरी काय करायचंय आपल्याला इथे एखादा रेजिस्टन्स घेऊन एखाद्या शूटिंग स्टार टाईप किंवा एखादा बेअरिश कॅन्डलस्टिक टाईप पॅटर्न बनवते का पाहायचं, मग आपल्याला याच्यामध्ये डाऊन साईडसाठी ट्रेड घ्यायचा. समजा आपल्याला इथे मार्केट फ्लॅट ओपन होऊन डाऊन साईडला यायला लागलं, म्हणजेच काय 77,950ची लेवल जर मार्केटने ब्रेक केली, तर मग आपल्याला डाऊन साईडला ऑलमोस्ट 77,000 म्हणजेच काय, तर पुन्हा एकदा 800 ते 900 पॉईंटचं डाऊन साईडला टार्गेट मिळू शकतं. गॅप डाऊन मोठा झाला या 1000 पॉईंटमध्ये, इथे आपल्याला पूर्णपणे ट्रेड अवॉइड करायचं आहे आणि मार्केटला वॉच करायचं आणि लास्ट आवर्समध्ये काय मुवमेंट येते का पाहून तेव्हा ट्रेड करायचं. ओके. आपला व्हिडिओ खूप जण पाहतात पण लाईक फॉलो करत नाही आपल्या चॅनलला, तर लाईक करा आणि फॉलो करा.